सोलापूर शहरातील टिळक चौक परिसरात असलेल्या वीरभद्र मंदिराची यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। वीरभद्र हे शंकराच्या जटेमधून उत्पन्न झालेले अवतार आहेत व अनेक भक्तांचे कुलदैवत वीरभद्र आहे। दरवर्षी अक्षय तृतीयेच्या प्रथम मंगळवारी ही यात्रा संपन्न होते। यात्रेच्या वेळी रथोत्सव व संबळाच्या तालावर वीरभद्र नृत्य केले जाते। तसंच वीरभद्र अवतारात असलेल्या हातामध्ये असलेले शस्त्र त्यांच्या हाताला टोचले जाते। ज्या भक्तांच्या मनाने पूर्वतांच्या हस्ते हाताला शस्त्र टोचले जातात त्याच मंदिरात विधी अक्षता सोहळा महाआरती केली जाते। सोलापुरातील अनेक भक्तगणांची यावेळी मोठी उपस्थिती होती। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन प्रकाश वाले, अमर पुदाले, केदार उंबरजे, गुड्डापूर धानम्मा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सिद्धय्या स्वामी, मुनाळे मंदिराचे पुजारी पवन कंटीकर व कंटीकर परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रदीप हिरेमठ, वीरभद्र पूर्वंत संघ व पुरोहित वेदमूर्ती सिद्धू स्वामी, मनोहर पत्री स्वामी, सिद्धेश कंटीकर आदी मान्यवर यावेळी मोठ्या भक्तिभावानं ही यात्रा संपन्न झाली। नमस्कार, मी पवन गंगाधर कंटीकर, श्री वीरभद्र मंदिराचा पुजारी। पारंपरिक आम्हाला जे आलेलं आहे श्री वीरभद्र मंदिराचा मी पुजारी आहे। तर दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी श्री वीरभद्रेश्वराची यात्रा ही काल सोमवार 13/5/2024 पासून ते 17/5/2024 चालू आहे। काल रथोत्सव, पालखी, नंदीध्वजासह मिरवणूक काढण्यात आली। त्याच्यानंतर आज सकाळी देवाला रुद्राभिषेक व संध्याकाळी अक्षता सोहळा पार पडला। आता जस्ट अक्षता सोहळा आता पार पडला आहे। रथोत्सव संबळासहित आज अक्षता सोहळा खूप छान पार पडलेला आहे। उद्या बुधवार देवाचा रुद्रप्रधान अवतार व गुरुवारी देवाचा विश्रांती अवतार व शुक्रवारी सिंहाचा छबिनाचा अवतार, त्याच्यानंतर समाप्ती। अधिष्ठानातून मानवीय मूल्य जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक भक्ताला, प्रत्येक माणसाला धर्माचरणाची नितांत गरज आहे। धर्मो रक्षती रक्षिताः, म्हणून धर्माचं आपण रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करतंय ही सांगणारी आपली भारतीय संस्कृती आहे। त्या परंपरेनुसारच ही यात्रा मोठ्या दिव्यतेनं, भव्यतेनं, अत्यंत भक्तिमय, आनंदानं संभाळ पूर्वंत सैन्य, वाद्य वाजन त्रिसैन्य येथे पार पाडलेला आहे। सर्व भक्तगण समुदाय येथे उपस्थित झालेला आहे। सुंदर असा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहानं, उल्हासानं, संतोष आणि समाधानानं हे कार्यक्रम झालेला आहे। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।